कविताचे वडील प्रसादराव हे अत्यंत बेजबाबदार, हट्टी आणि फटकळ स्वभावाचे होते. लहानपणापासूनच कवितानं पाहिलं होतं की त्यांच्या घरात आजी आणि वडिलांचंच राज्य चालत होतं. कविताची आई सीमाताई एक निर्धन कुटुंबातून आलेल्या पण असामान्य सौंदर्यवती होत्या. त्या आपल्या मुलीला वेळोवेळी स्वतःच्या आयुष्याची कहाणी सांगत असत. तरुण सीमाताईंच्या सौंदर्यावर भाळून प्रसादराव आणि त्यांच्या आईनं तिला आपल्या घरची सून करून आणलं होतं. पण काहीच दिवसात त्यांचा तो उफाळलेला उत्साह मावळू लागला. कारण काय तर प्रसादरावांनी पाहिलं की त्यांच्या मित्रांच्या लग्नास समाजाच्या रीतिरिवाजानुसार दान, धन, हुंडा भरपूर मिळाला होता. काही नववधू तर सुशिक्षित होत्या. हे सगळं पाहून प्रसादराव आणि त्यांच्या आईला वाटू लागलं की आपण फसलो, आपली निवड चुकली. आणि मग त्यांच्या मनातील संपूर्ण असंतोष सीमाताईंवर उतरू लागला. ते दोघंही कुठल्याही शिल्लक कारणावरून सीमाताईंना त्रास द्यायला सज्ज असत. घरातली सगळी कामं तिच्यावर लादण्यात आली. सासूबाई मात्र देवळात जाऊन घंट्या वाजवत फिरू लागल्या. आता त्या नातवाचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाल्या होत्या. पण इथेही त्यांच्या अपेक्षांना फसगतच आली. कारण सीमाताईंनी 2 वर्षांनी एका मुलीला जन्म दिला. वेड्यावाकड्या विचारांनी पछाडलेल्या सासूबाईंनी सीमाताईंना आणि बाळाला ना नीट खायला दिलं ना योग्य काळजी घेतली. त्या दिवसांपासून प्रसादरावांच्या मनातून सीमाच्या सौंदर्याची मोहिनी पूर्णपणे उतरली. सीमाताईंकडे आता दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. त्यांनी नियतीपुढे नतमस्तक होण्याचं ठरवलं. एक जिवंत बाहुली झाल्यासारखं त्या आपल्या सासूबाईंच्या आणि नवऱ्याच्या इशाऱ्यावर नाचू लागल्या. सीमाताईंच्या आयुष्याची गाडी आता एका सरळ पण नीरस रस्त्यावर धावू लागली होती. काही वर्षांनी सासूबाई दीर्घ आजारानंतर वारल्या. पण प्रसादराव मात्र आता अधिकच बेपर्वाह झाले. ते प्रत्येक गोष्टीत स्वतःला स्वतंत्र समजू लागले. सीमाताईंना घरखर्च आणि कविताच्या शिक्षणासाठी थोडे पैसे देऊन ते आपली जबाबदारी झटकून मोकळे होत. दुकान बंद करून मित्रमंडळीसोबत मौजमजा करणे, उशिरा घरी परत येणे हेच त्यांच्या दिनचर्येचा भाग बनलं होतं. लहानपणापासूनच कविता वडिलांच्या प्रेमापासून वंचित होती. तिच्या वडिलांनी कधी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला नाही, ना कधी तिच्या अभ्यासाची चौकशी केली, ना कधी तिला बसवून अभ्यास करून घेतला. प्रसादरावांच्या अशा कोरड्या वागणुकीमुळे मायलेकी दोघींचं मन तुटून गेलं होतं. सीमाताईंच्या मनात कायम हुरहुर असायची. त्यांना असं वाटायचं की त्यांचं सौंदर्यच त्यांचं दुःख झालंय. प्रसादरावांनी केवळ माझ्या रूपावर भाळून लग्न केलं आणि आज त्याचंच ओझं वाटतंय. कदाचित एखाद्या साध्या गरीब घरात माझं लग्न झालं असतं तर मी माझ्या वागणुकीने आणि सेवेमुळे सासरी प्रेम आणि सन्मान मिळवला असता. अशा विचारांनी त्यांचं मन कायम अस्वस्थ असायचं. हे सगळं कविता लहानपणापासून बघत आणि ऐकत मोठी झाली आणि वेळेआधी अधिक समजूतदार बनली. तिने मनाशी ठरवलं होतं, आपल्या आयुष्यात शिक्षणाला सर्वोच्च स्थान द्यायचं. ध्येय डोळ्यासमोर ठेवून तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. तिला ना कोणती खास मैत्रीण होती, ना तिच्या वयाचं कोणी आप्तस्वकीय. ती फक्त आपल्या आईलाच आपली खरी मैत्रीण मानत होती. वडिलांच्या हातून आईला होणारी वेदना पाहून कविताचं मन तरुणांच्या दिखाऊ प्रेमाबाबत उदासीन झालं होतं. शिक्षण पूर्ण होताच तिने स्वतःच्या हिमतीवर शहरातील सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी मिळवली. आता ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली होती. कविताचं लग्नाचं वय झालं होतं, पण वडिलांची उपेक्षा आणि आईच्या मजबुरीमुळे त्या विषयावर घरात कोणतीच चर्चा होत नव्हती. सीमाताईंचं मन मात्र चिंतेने भरलेलं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. अशा गोंधळलेल्या मनस्थितीत त्यांना आपल्या एकुलत्या एक बहिणीची, छायाताईची आठवण झाली. छायाचं लग्न एका संपन्न घरात झालं होतं आणि तिला सासरी मानही होता. तिला बहीण सीमाच्या अडचणीची पूर्ण कल्पना होती. बातमी मिळताच छायाताई तात्काळ सीमाकडे पोहोचल्या. लहान बहिणीची मजबुरी पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मोठ्या बहिणीचा आधार मिळताच सीमाताईंचा कंठ दाटून आला. शांत होताच त्यांनी कविताच्या लग्नाच्या विषयाला हात घातला. छायाताईने सीमाला दिलासा देत आपल्या ओळखीच्या एका चांगल्या मुलाचं स्थळ सुचवलं. दोघी बहिणी एकमेकीत तल्लीन होऊन बोलत होत्या. तेवढ्यात कविताच्या येण्याचा आभास झाला. आई पटकन गप्प झाली. पण बिचारी छाया मावशीला काही कळलंच नाही. ती तशीच त्या स्थळाबद्दल बोलत राहिली. सीमाताईंना कविताच्या रागाची धास्ती वाटत होती. जर कवितानं मावशीला काही खरं खोटं सुनावलं तर कविता मात्र सगळं ऐकत होती.
आणि समजतही होती, पण तिला राग न येता हसू आलं. ती हसत मावशीला म्हणाली, मावशी, माझ्यासाठी एखाद्या राजकुमाराचं स्थळ घेऊन आली आहेस ना? थांब, मी चहा घेऊन येते. काही न बोलता कविता चहा घेऊन मावशीच्या शेजारी येऊन बसली. ती मावशी आणि आई तिघींनीही शांतपणे चहा घेतला. पण त्या क्षणी कविताच्या मनात अनेक विचारांच्या लाटा उसळत होत्या. मनातल्या मनात सीमाताई घाबरत होत्या की कविता पुन्हा मावशीसमोर रागात काही बोलू लागली तर. जसजसं कविताचं वय वाढत होतं तसतसं तिचा स्वभावही अधिकच उग्र होत चालला होता. पण यावेळी तसं काही झालं नाही. ती मावशीसोबत अगदी साधं सरळ बोलत होती. मावशीच्या मुलांची विचारपूस करत होती. कविताला असं शांत सुसंवाद करताना पाहून मावशी धीर गोळा करत म्हणाली, हे बघ कविता, आम्ही तुझे शत्रू नाही आहोत. आम्ही फक्त एवढाच विचार करत असतो की तुझं लग्न वेळेत व्हावं, तुझा सुखी संसार सुरू व्हावा, म्हणजे तुझ्या आईच्या मनाला शांती मिळेल. तुला तुझ्या वडिलांचा स्वभाव ठाऊकच आहे. प्रसाद भाऊजी सुरुवातीपासूनच बेजबाबदार राहिले, नेहमी जबाबदारीपासून दूर पळणारे. त्यांच्या अशा वागण्यामुळेच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात कठोरता निर्माण झाली आहे. मावशीचं बोलणं ऐकून कविता क्षणभर विचारात पडली. मावशी खरंच बरोबर बोलते आहे. ती थोडी स्थिर आवाजात म्हणाली, मावशी, तुला जे काही सांगायचं ते स्पष्टपणे सांग. कविताचं बोलणं ऐकून मावशी थोडी आश्वस्त झाली. हळू आवाजात म्हणाली, कविता, बाळा, माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे. सरकारी नोकरी करतो. कुटुंबात फक्त त्याची विधवा आई आहे. जर तू होकार दिलास तर पुढचं बोलणं सुरू करता येईल. मावशीचा आवाज दयनीय झाला. हे ऐकून कविता म्हणाली, मावशी, आधी नीट चौकशी कर. तुझी खात्री करून घे. माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत असंच झालं. सुरुवातीला म्हणाले, आम्हाला काहीच नको, फक्त शिकलेली मुलगी आणि नारळ हवाय. पण लग्न जवळ आलं तसं मुलाच्या शिक्षणावर झालेल्या खर्चाची यादी समोर ठेवून पैशांची मागणी सुरू केली. हे ऐकून मावशी संतापून म्हणाली, अशा लोभी लोकांविरुद्ध तर थेट पोलिसात तक्रार करायला हवी. आजकाल मुलीच्या घरचे लोक लाजेखातीर आणि भीतीपोटी गप्प बसतात. मी या स्थळाबद्दल चौकशी करायला सुरुवात केली आहे. जर तू हो म्हणालीस तर मी परवाचीच तारीख देईन. मुलगा आणि त्याची आई फक्त दोघंच येणार आहेत. कविताने विचार करून होकार दिला. हे पाहून सीमाताईंच्या मनाला हायसं वाटलं. त्या उत्साही होऊन छायाताईंना म्हणाल्या, ताई, कविताच्या बाबांना तूच समजाव. मी काही बोलले की त्यांना नेहमीच मी खोडसाळ वाटते. ते कायम समजतात की मीच चुकते. माझ्या बोलण्याला सहमती देणं म्हणजे त्यांना स्वतःचा अपमान वाटतो. असं म्हणून सीमाताई स्वयंपाकाचं कारण देऊन स्वयंपाकघरात निघून गेल्या. थोड्या वेळाने प्रसाद भाऊ घरी आले. छायाताई दिसल्यावर थोडं दचकले. त्यांना अभिवादन करत म्हणाले, अरे वा, तुम्ही केव्हा आलात? माहीतच पडलं नाही. मी समोरच्या बागेत मित्रांबरोबर बसलो होतो. छायाताईने हसत किंचित व्यंग करत उत्तर दिलं, अहो, थोड्याच वेळापूर्वी आले मी. एक महत्त्वाचं काम होतं. कवितासाठी एक स्थळ आलं आहे. कविताच्या लग्नाबद्दल ऐकून प्रसादराव अनिच्छेने म्हणाले, आता तुम्ही मला या सगळ्यात ओढू नका. कविताला विचारून घ्या आणि मग जे योग्य वाटेल ते करा, असं म्हणून ते चहा पिण्यात गर्क झाले. हे ऐकून छाया चांगली चिडली. ती मोठ्या आवाजात म्हणाली, भाऊजी, मुलीच्या लग्नाबाबत शेजाऱ्यांशी चर्चा करायची का? तुमचीच मुलगी आहे, तुमच्याशीच बोलणार, नाहीतर मग कोणाशी? गोंधळ वाढताना पाहून कविताचे वडील थोडेसे संकोचले आणि विषय बदलत म्हणाले, बरं सांगा, कोणते लोक आहेत, कधी येणार आहेत? सगळा तपशील ऐकून ते म्हणाले, ठीक आहे, उद्या मी घरीच असेन. कविता खोलीत बसून हे सगळं बोलणं ऐकत होती. तिचं मन खिन्न झालं होतं. लहानपणापासूनच्या आठवणींचे ढग हृदयाच्या आकाशावर पसरू लागले. जेव्हापासून कळायला लागलं होतं तेव्हापासून घरात आजीबाबांचं शासनच चालेल. तिनं पाहिलं होतं, सकाळी उठल्यावर घरात आई आणि मावशीने सफाई मोहीम सुरू केली होती. आई बेडशीट आणि सोफ्यावरचं कव्हर बदलत होती. स्वयंपाकघरात मावशीने अगोदरच नाश्ता तयार ठेवलेला होता. कविताला पाहून मावशी म्हणाली, बाळा, उद्या मुलाकडची मंडळी तुला पाहायला येणार आहेत, म्हणून एखादी सुंदर साडी काढून ठेव. कविता काहीही न बोलता कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली. पुढच्या 2 दिवसांसाठी तिने कॉलेजमध्ये सुट्टीचा अर्ज दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उशिरापर्यंत झोपून राहिली, कारण सुट्टीच्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उशिराच उठायची. उठल्यानंतर तिनं पाहिलं की स्वयंपाकघरातून खमंग सुवास येत होता. खोली बाहेर आली तर घरात सणासुदीचं वातावरण जाणवत होतं.
घर आणि अंगण लख्ख झळकत होतं. प्रसादराव चांगले कपडे घालून तयार बसले होते. आज पहिल्यांदाच तिने आईला इतकं आनंदित पाहिलं होतं. सुमारे 11 वाजता एक गाडी आली आणि पाहुणे उतरले. मुलाच्या आईने महागडी साडी नेसलेली होती. हातात मोठी पर्स घेऊन डोळ्याने घरभर नजर फिरवत होती. मुलाला हळू आवाजात काहीतरी सांगत होती. तिने मावशीला ओळखलं आणि तिच्या गळ्यात पडून भेटली. सीमाताई आणि प्रसादरावांनी आदरपूर्वक पाहुण्यांचे स्वागत केलं. थोडं औपचारिक बोलणं झाल्यावर मुलाची आई कविताला बोलवण्याचा आग्रह करू लागली. कविता पडद्याच्या आडून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. बिचारी माझी आई माझ्या लग्नासाठी किती उत्साही आहे, पण मी गेल्यावर ती एकटीच पडेल. बाबांचा कठोर स्वभाव आणि वागणं तिला कधीच मोकळेपणानं समाधानाने जगू दिलं नाही. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. अचानक तिला मावशीची चाहूल लागली. कदाचित तिला घेऊन जायला आल्या असाव्यात. कविता पडद्यामागून बाहेर आली. सुंदर साडी नेसलेली होती. मावशीसोबत ती ड्रॉइंग रूममध्ये आली. पाहुण्यांचे नम्रपणे अभिवादन करून ती सोफ्यावर बसली. आई आणि मुलगा दोघांच्याही नजरा तिच्यावर स्थिरावलेल्या होत्या, ज्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ झाली. नंतर तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पाहुण्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. कविताने सर्वांचा मान ठेवत संयमानं आणि योग्य रीतीने उत्तरं दिली. अचानक मुलाने आपल्या आईला काहीतरी सांगितले. तेव्हा त्याची आई म्हणाली, समीरला कविता पसंत आहे. जर तुमची हरकत नसेल तर दोघं एकांतात बाहेर फिरायला जाऊ शकतात का? एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ मिळायलाच हवा. हे ऐकून सीमाताई, कविता आणि प्रसादराव थोडे अस्वस्थ झाले. मावशीने मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या प्रस्तावाला मान्यता दिली. कविताला एका अनोळखी तरुणासोबत एकटं जाणं खूपच अडचणीचं वाटत होतं, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या तरुणाने आपलं नाव समीर असल्याचं सांगून सहजतेने म्हटले, तुम्ही मला माझ्या नावानेच बोलवा, मला ते जास्त आवडेल. कविताने शांतपणे मान डोलावली. समीर तिला पहिल्यांदा एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने कॉफी आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केला. कॉफी पिता पिता समीर अचानक उठला आणि कविताचा हात पकडला. हे पाहून कविता हादरली. ती पटकन उठून उभी राहिली आणि तावातावात म्हणाली, मला घरी परत जायचं आहे. अगं, तू शिकलेली मुलगी आहेस, इतक्या छोट्याशा गोष्टीला घाबरतेस? आपण दोघं लवकरच लग्न करणार आहोत, संकोच कसला? चल सिनेमा पाहायला जाऊ. असं म्हणत समीरने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या कमरेवर हात ठेवत तिला सिनेमागृहाकडे नेऊ लागला. कविताच्या मनात काहीतरी धस्स झालं. तिने मनाशी ठाम निर्णय घेतला आणि समीरला शांतपणे म्हणाली, तुम्ही चालत जा, मी पर्स हॉटेलमध्ये विसरले आहे, ती घेऊन लगेच येते. समीर रस्त्यावर तिची वाट पाहत राहिला, पण कविता हॉटेलच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडली आणि सरळ घरी परत आली. तेव्हा समीरची आई देखील घरी परतली होती. सीमाताई आणि मावशी उत्सुकतेने कविताची वाट पाहत होत्या. प्रसादराव घरी नव्हते. कविताने समीरने केलेल्या वर्तनाची कहाणी आई आणि मावशीला सांगितली तेव्हा दोघीही अवाक झाल्या. मावशीने संतापाच्या भरात समीरच्या आईला फोन करून चांगलं सुनावलं. तिघीही मिळून ठरवलं की ही गोष्ट प्रसादरावापर्यंत पोहोचू देता कामा नये, कारण मग त्यांना आई व मावशीला त्रास देण्याचा आणखी एक कारण मिळेल. मावशीची अवस्था फारच क्लेशदायक झाली होती. ती तर भाचीचं आणि बहिणीचं भलं व्हावं म्हणून आली होती, पण उलट त्यांचे मन दुखावले गेले. त्यांनी लगेच आपल्या घरी परत जाण्याची तयारी केली. रात्री जेव्हा प्रसादराव दुकान बंद करून घरी आले तेव्हा त्यांनी कविताला विचारले, काय झालं ते नीट सांग. पण कविताने फक्त 2 शब्दात उत्तर दिलं, मला तो मुलगा आवडला नाही. हे ऐकून प्रसादराव संतापले. ते तिला घमेंडी, स्वार्थी, अहंकारी म्हणू लागले. पण कविताने आपल्या आईला आणि मावशीला अपमानित व्हायला लागू नये म्हणून मौन बाळगलं. तिचं ते शांत राहणं पाहून प्रसादरावही शांत झाले. वादळ जसं आलं तसं शांतपणे निघून गेलं. सगळ्यांचं आयुष्य पुन्हा पूर्ववत झालं. सीमाताईंचं मन मात्र तुटून गेलं होतं. मुलीसाठी योग्य वर शोधण्यात आपलं अपयश त्यांना असह्य वाटत होतं. कविताला तिच्या आईचं दुःख जाणवत होतं. तिच्या अंतर्मनात उमलणाऱ्या आनंदाच्या कळ्या आता कोमेजून गेल्या होत्या. पण आता ती काय करणार? आईचं दुःख तर दूर करायचं, पण कसं? हाच प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत राहिला. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर जेव्हा कविता कॉलेजला गेली तेव्हा स्टाफमध्ये एक नवीन चेहरा दिसला. त्यांच्या कॉलेजमध्ये एका नवीन प्रोफेसरांनी जॉईन केलं होतं. प्रोफेसर सतीश.
ते दुसऱ्या शहरातून ट्रान्सफर घेऊन इथे आले होते. ते बायोलॉजीचे सिनियर प्रोफेसर होते आणि काहीच दिवसात संपूर्ण स्टाफमध्ये लोकप्रिय झाले. सतीश खूपच साध्या स्वभावाचे होते. एक दिवस स्टाफ रूममध्ये बोलता बोलता कुणीतरी सहजच सांगितलं की सतीश विदुर आहेत. एका लहान मुलीचे वडील आहेत आणि त्या मुलीचं संगोपन त्यांच्या आई एका कामवालीच्या मदतीने करत असतात. हे ऐकून कविताच्या मनात विचारांची गर्दी झाली. सतीश कितीतरी अडचणींमधून जात असतील, पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर शांत, सौम्य हसू असतं. त्यांच्या मनात कोणाबद्दलही तक्रार नाही, राग नाही. कधीही त्यांना नशिबाला दोष देताना ऐकलं नाही. हळूहळू कविताच्या मनात एक विचार वारंवार उमटू लागला. खरं सुख हे सौंदर्य, तारुण्य, संपत्ती, मोठ्या गाड्या किंवा बंगल्यांमध्ये नसतं. आपल्या वागणुकीतला संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच ती शस्त्र आहेत ज्याच्या जोरावर आयुष्य अधिक सुंदर करता येतं. एके दिवशी प्रोफेसर सतीश यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्टाफला त्यांच्या घरी आमंत्रित केलं. जेव्हा कविता तिथे पोहोचली तेव्हा तिला जाणवलं की पार्टीची तयारी अत्यंत सुंदर होती आणि सतीशची छोटी मुलगी तिच्या आजीच्या मांडीवर बसली होती आणि कुतूहलाने सभोवताल पाहत होती, जणू तिला हे नवं जग पहिल्यांदाच गवसत होतं. अचानक तिच्या आजीला काही गरजेचं काम निघालं आणि त्यांनी तिला जवळच बसलेल्या कविताच्या मांडीवर ठेवून गेल्या. तिने डोळे भरून कविताकडे पाहिलं, जणू काही तीच तिची पहिली परीकथेमधली परी असावी. तेवढ्यात प्रोफेसर सतीश आपल्या आईला शोधत तिथे आले. मुलीला कविताच्या मांडीवर पाहून ते हसून म्हणाले, "अरे, या शैतान मुलीला तुम्हाला सांभाळावं लागतंय. माहीत नाही आई कुठे गेल्या आहेत." कविताने हसत उत्तर दिलं, "कोणीतरी त्यांना बोलावलं होतं म्हणून त्या गेल्या असाव्यात." "अच्छा," असं म्हणत सतीश तिथून निघून गेले. पार्टी खूप छान होती. मुलीला झोप येऊ लागली होती. ती कविताच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. सतीश तिला आत अंथरुणावर झोपवायला म्हणू लागले. कविता घरात गेली तर पाहिलं, सगळं घर अस्तव्यस्त होतं. हे पाहून सतीश थोडे लाजले आणि स्पष्ट करत म्हणाले, "घरातली मेड नीट काम करत नाही. मी स्वतः कामात व्यस्त असतो आणि आई खूप थकते." तेवढ्यात त्याची आईही तिथे आल्या. त्यांनी कविताचे आभार मानत विचारलं, "बाळा, तू काही खाल्लंस की नाही? मी तर बाळाला तुझ्याकडे देऊन निघून गेले होते." खरं तर कविताला जेवायला वेळ मिळाला नव्हता, पण त्यांनी काही वाईट वाटून घेऊ नये म्हणून ती म्हणाली, "हो, मी पोटभर जेवली आहे. तुम्ही काळजी करू नका." तेवढ्यात सतीश हातात एक डबा घेऊन आले आणि म्हणाले, "तुम्हाला तर काही खायला प्यायला वेळच मिळाला नाही. तुम्ही संपूर्ण वेळ बाळाला सांभाळत होतात. ही मिठाई आणि केक घ्या. स्वतःही खा आणि घरी सर्वांना द्या." कविताला संकोच वाटत होता, पण तिला तो डबा घ्यावा लागला. दिवस असेच सरकत होते. कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सर्वजण सतीशच्या शिक्षणाचं आणि त्याच्या सौम्य स्वभावाचं मनापासून कौतुक करत असत. परंतु स्वतः प्राध्यापक सतीश मात्र नेहमीप्रमाणे निर्विकार राहायचे. एके दिवशी कविताला समजलं की प्राध्यापक सतीशला जोरदार ताप आला आहे आणि कॉलेजमधील बहुतेक स्टाफ त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटूनही आले आहेत. कविताही काही स्टाफसह त्यांना भेटायला गेली. तापामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेले सतीश सतत आपल्या मुलीची आठवण काढत होते. हे पाहून कविताच्या मनात खोल वेदना दाटून आली. सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, दुसऱ्यांच्या सुखदुःखात आपुलकीने सहभागी होणारे सतीश आज मात्र अंथरुणाला खिळले होते. बहुतेक जण औपचारिकता म्हणून त्यांना भेटून पुन्हा आपल्या कामात मग्न झाले. कविता मात्र रात्रभर झोपू शकली नाही. तिचं मन सतत सतीशच्या मुलीबद्दल विचार करत होतं. सकाळ होताच ती पटकन तयार होऊन सरळ प्राध्यापकांच्या घरी गेली. तिथे पोहोचली तर सतीशची मुलगी आपल्या बाबांच्या अनुपस्थितीत रडून रडून अक्षरशः बेहाल झाली होती. ती आपल्या आजीकडून शांत होत नव्हती. त्या फारच त्रासलेल्या आणि हैराण झालेल्या होत्या. आजी तर इतक्या थकल्या होत्या की त्यांना हुंदका अनावर झाला होता. बहुधा घरात अजून जेवणही बनवलेलं नव्हतं. कविताला पाहून त्यांना जरा दिलासा वाटला. कविताने पुढे होऊन मुलीला आपल्या मांडीवर घेतलं. थोडा वेळ तिला थोपटल्यावर ती शांत झाली आणि रडता रडता गाढ झोपून गेली. कामवाली बाई साफसफाई करत होती. कविताने आजीला थोडा वेळ विश्रांती घ्या असं सांगितलं आणि ती त्यांच्याजवळ बसली. आजी अजूनही त्यांच्या सुनेच्या असमय निधनाने अंतःकरणातून उद्ध्वस्त झालेल्या होत्या. कविताने सहानुभूतीने त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर त्या अश्रू आवरत मोठ्याने बोलू लागल्या. त्यांनी सांगायला सुरुवात केली कसं डेंग्यूनं त्यांच्या सुनेला त्यांच्यापासून कायमचं दूर केलं.
त्या आजही त्या दुःखद क्षणांच्या आठवणीत अडकलेल्या होत्या. त्यामुळे शहर सोडून त्यांनी या शांत ठिकाणी येऊन नोकरी पत्करली. कविता मान खाली घालून त्या दुःखद आठवणी ऐकत राहिली. घरी परतल्यावर तिने आईला सतीशच्या आयुष्यातील ही हकीकत सांगितली. आई म्हणाली, बाळा, खरंच या जगात प्रत्येकाकडे आपापलं दुःख असतं. आपण मात्र नेहमी आपल्या दुःखातच गुरफटून जातो. पण सांग, कोण आहे का या जगात असा ज्याला काहीच दुःख नाही? सीमाताईने कविताला सुचवलं, जोपर्यंत प्राध्यापक साहेब बरे होऊन घरी येत नाहीत तोपर्यंत तू त्यांच्या लहान मुलीची काळजी घेत जा. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून कविता रोज कॉलेजमधून येऊन सरळ सतीशच्या घरी जाऊ लागली. एक दिवस तिच्या मनात काहीसं उमटलं. तिनं घरी काहीतरी खाण्याचं बनवलं आणि थेट रुग्णालयात सतीशला भेटायला गेली. सतीश तिला पाहून थोडेसे चकित पण त्याहून अधिक आनंदित झाले. त्यांनी खाटेवरून उठून बसण्याचा प्रयत्न केला, पण नर्सने त्यांना झोपूनच राहण्याचा सल्ला दिला. सतीश कविताचे आभार मानतच होते. तिच्या मनापासून केलेल्या मदतीसाठी, तिने त्यांच्या मुलीची जेवढी काळजी घेतली त्यासाठी शब्द अपुरे होते. कविता मात्र काहीही न बोलता फक्त त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहिली. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर सतीशला घरात अनेक बदल जाणवले. घर पूर्वीपेक्षा अधिक नीटसं आणि व्यवस्थित वाटत होतं. नकळत त्यांच्या तोंडून एक उसासा निघाला. त्यांना वाटून गेलं, त्यांच्या पत्नी जिवंत असताना हे घर नेहमीच असंच सुटसुटीत, प्रसन्न आणि कोमल वाटायचं. इतक्यात बाळाची आजी त्यांच्याजवळ येऊन बसली. ती थोडी अडखळत बोलू लागली, बेटा, कसं सांगू तुला, तुझ्या आजारपणाने सगळं घर कोलमडून पडलं होतं. त्या पोरीचे खरंच उपकार आहेत, वेळेवर आली, नाहीतर काय झालं असतं हे फक्त देवच जाणे. पण एक गोष्ट सांगायची आहे, थोडी अवघड वाटते. भविष्यासाठी काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. जर एखादी चांगली मुलगी पाहून तू पुन्हा लग्न केलंस तर बरं होईल. हे ऐकताच सतीश स्तब्ध झाला. त्याला काहीच उत्तर सुचत नव्हतं. तो मनात विचार करू लागला, कोणती मुलगी माझ्या मुलीला आईसारखं निस्वार्थ प्रेम देऊ शकेल? तो मान खाली घालून शांत बसून राहिला. दुसरीकडे कविता मनातून सतीशला काही केल्या विसरू शकत नव्हती. आपल्या आयुष्यात तिने कधीच सतीश इतका सज्जन आणि संवेदनशील माणूस पाहिला नव्हता. एका बाजूला तिचे वडील स्वार्थी, कोरडे आणि भावनाशून्य, आणि दुसऱ्या बाजूला सतीशसारखे पुरुष जे स्त्रीकडे भाग्य म्हणून पाहतात, आदराने पाहतात. शिक्षित असूनही बरेच पुरुष स्त्रीकडे समानतेच्या नजरेने बघत नाहीत. पण सतीश याला अपवाद ठरला होता. तिला पुरुषांविषयी जे कटू अनुभव आले होते त्यांनी तिच्या मनात प्रेम आणि ओलाव्याच्या भावना गुंतागुंतीच्या झाल्या होत्या. प्रोफेसर सतीश तिच्या आयुष्यात जणू वाळवंटात एखादी शीतल झुळक बनून आले होते. नकळत तिचं मन त्यांच्याकडे खेचू लागलं होतं. ती आईजवळ सतत सतीशबद्दल बोलायची. कविताचं सतीशवरचं प्रेम सीमाताईंच्या नजरेतून लपलं नव्हतं. पण आपल्या नवऱ्याच्या कोरड्या स्वभावाची जाणीव असल्यामुळे मुलीच्या प्रेमाला पाठिंबा देणं तिला अशक्य आणि वेदनादायक वाटत होतं. अचानक एक घटना घडली जी कविताच्या आयुष्याची दिशा बदलून गेली. एक दिवस कॉलेजमधून घरी आल्यावर कविताला समजलं की आई तापाने फणफणते आहे. तिने तात्काळ दुकानावर फोन करून वडिलांना कळवलं, पण त्यांनी वायफळ बडबड करत घरी यायला नकार दिला. मग कविता एकटीच आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. सीमाताईंची प्रकृती गंभीर होती. घाबरलेल्या कविताने सतीशला फोन केला. बातमी मिळताच सतीश धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. दुसऱ्या दिवशी प्रसादरावांनी पाहिलं की सीमाताई आणि कविता रात्री घरी परतल्या नाहीत. ते सरळ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सीमाताईंच्या तब्येतीत थोडा फरक पडला होता आणि त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं गेलं होतं. हॉस्पिटलच्या खोलीत सतीश आणि कविता एकत्र बसलेले दिसताच प्रसादरावांचा पारा चढला. कोणालाही काहीही न विचारता, ऐकून न घेता आपल्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी त्यांनी त्या दोघांवर अपशब्दांचा मारा सुरू केला. मनात जे येईल ते बोलू लागले, आरोप करू लागले. त्या दोघांच्या नात्याच्या पवित्रतेला धक्का पोहोचावा असे शब्द त्यांनी वापरले. हा सारा तमाशा पाहून सीमाताईंचा संताप अनावर झाला. आत्तापर्यंत त्यांनी आपल्या नवऱ्याचे सारे अत्याचार गप्प बसून सहन केले होते. घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी त्यांनी नेहमी स्वतःच्या इच्छा, भावना आणि अभिमानाचा बळी दिला. पण आता त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. सीमाताईने कविताचा हात प्रोफेसर सतीशच्या हातात ठेवत ठाम आवाजात सांगितलं,
माझ्या मुलीसाठी असा शालीन, विद्वान आणि समजूतदार नवरा चिराग घेऊन शोधला तरी सापडणार नाही. माझ्या मुलीवर आणि सतीशवर लावलेले असभ्य आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. म्हणूनच मी या दोघांना लवकरच विवाहबंधनात बांधण्याचे वचन देते. प्रसादराव स्तब्ध झाले. सीमाताईंचे हे रोखठोक रूप पाहून ते क्षणभर हललेच. मग रागाने भडकत म्हणाले, तुला तापाने वेड लागले का? सीमाताई मात्र आता मागे हटणाऱ्यातल्या नव्हत्या. त्या ठामपणे म्हणाल्या, नाही, आता तर मी पूर्ण शुद्धीत आहे. आजवर मी मनाचा आणि डोक्याचा आवाज दाबून ठेवला. तुमचं एकतर्फी वर्चस्व, तानाशाही गप्प बसून सहन केली. पण आता मी नाही आणि माझी मुलगी आम्ही स्वतःसाठी उभे राहणार आहोत. आणि काही दिवसातच कविता सतीशची नववधू म्हणून त्यांच्या घरी आली. सतीशची छोटी मुलगी कविताला पाहताच आनंदाने तिच्याकडे धावत आली. कवितानेही प्रेमाने तिला उचलून आपल्या छातीशी कवटाळलं. जणू तिने त्या क्षणी नव्या आयुष्याची पहिली मिठी मारली होती. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.